मित्र नमस्कार, मी विजय चोरमारे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भारतीय जनता पक्षातल्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात. गेल्या काही आठवड्यात भारतीय जनता पक्षात ज्या पद्धतीत राजकारण होतंय ते बघितल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संदर्भानं उद्या काय होणार आहे याचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही. ना तो राजकीय विश्लेषकांना बांधता येतोय, ना भारतीय जनता पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांना त्या राजकारणाचा अंदाज येतोय. त्यामुळे एकूण सगळीच परिस्थिती संभ्रमित असल्यासारखी आहे. अर्थात ही संभ्रमित परिस्थिती किंवा संभ्रमाची परिस्थिती इतरांच्यासाठी असेल, मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वासाठी हा संभ्रम असण्याचं कारण नाही. कारण भारतीय जनता पक्षातलं एकूण राजकारण बघितलं तर आज फक्त एक हाती सत्ता एकवटलेली आहे. नरेंद्र मोदी यांना जे वाटतं किंवा यांच्या मनात जे आहे तेच भारतीय जनता पक्षात घडतं. मधल्या काळात या सगळ्या संघटनात्मक गोष्टींच्यामध्ये किंवा अन्य राज्य पातळीवरच्या घडामोडींच्यामध्ये अमित शहा यांचा प्रभाव होता. पण गेल्या काही दिवसातली परिस्थिती बघितली तर अमित शहा यांचा प्रभावसुद्धा कमी व्हायला लागला आहे. किंबहुना या सगळ्या निर्णय प्रक्रियांच्यामध्ये अमित शहांना कुठं विचारात घेतलं जातं आहे किंवा नाही या संदर्भात सुद्धा शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपण थेट आपल्या महाराष्ट्रातल्या सत्तांतरांच्या संदर्भानंच घेऊ. म्हणजे महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरून खाली खेचण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांच्या एका मोठ्या गटानं बंड केलं आणि भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं. तोपर्यंत म्हणजे सरकार स्थापन होईपर्यंत अशी परिस्थिती होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि एकनाथ शिंदे, ज्यांच्याकडे 40 आमदार आहेत, ते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार. पण त्या संदर्भातली घोषणा व्हायच्या काही काळ आधी ज्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानलं जात होतं, त्या देवेंद्र फडणवीस यांनाच एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यास सांगण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी ती घोषणा केली आणि आपण सरकारमध्ये राहणार नाही, आपण संघटनात्मक गोष्टींमध्ये लक्ष घालणार असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितलं. पण काही मिनिटांनीच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं परस्पर जाहीर करून टाकलं की देवेंद्र फडणवीस हे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील. म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं होतं आणि त्या मुख्यमंत्रीपदाच्या जोरावर केंद्रातले नरेंद्र मोदी यांच्या नंतरचे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे दावेदार म्हणून ज्यांचं नाव योगी आदित्यनाथ यांच्या आधी चर्चेत आलेलं होतं, त्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनण्यास भाग पाडण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानून तो निर्णय स्वीकारला. खरं तर इथंपर्यंतची सगळी निर्णय प्रक्रिया अमित शहा यांच्या सूचनेनुसार झाल्याचं लक्षात येत होतं किंवा भारतीय जनता पक्षातले अंतर्गत सूत्रसुद्धा असंच सांगतात की अमितभाई शहा यांच्या सूचनेनुसारच हे सगळं करण्यात आलं. त्याचं कारण असं की योगी आदित्यनाथ यांच्या रूपानं अमित शहा यांच्यासाठी दिल्लीच्या राजकारणात एक नवा प्रतिस्पर्धी उभा राहत होता. त्याच पद्धतीनं आणखी एक देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक वेगळा नवा प्रतिस्पर्धी दिल्लीच्या राजकारणात आणणं हे अमित शहा यांच्यासाठी परवडणारं नव्हतं. पण दरम्यानच्या काळात बराच काळ महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून चर्चा रंगल्या. मंत्रिमंडळ विस्ताराला तब्बल 40 दिवस लागले. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर ज्यावेळी खातेवाटप झालं त्यावेळी लक्षात आलं की 40 दिवसापूर्वी जे घडलेलं होतं किंवा 40 दिवसापूर्वी ज्या अमित शहांच्या हातात सूत्र होती त्या अमित शहांच्या हातामध्ये काहीही सूत्र राहिली नव्हती आणि खातेवाटप आणि तत्सम गोष्टींच्यामध्ये संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव दिसून येत होता. म्हणजे एकूण जी भारतीय जनता पक्षाची नवी रचना करण्यात येत होती त्या रचनेमध्ये अमित शहा यांच्या सूचनेनुसार सगळ्या गोष्टी घडतायत असं वाटत असतानाच अमित शहा यांना थोडंसं साईडलाईन करून पुन्हा सूत्र नरेंद्र मोदी यांनी घेतल्याची दिसत होतं. त्याचीच परिणिती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सुपर सीएम झालेले होते. देवेंद्र फडणवीस हेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते बनलेले आणि प्रमुख नेते आहेत हे सिद्ध करण्यात आलेलं होतं. कारण त्यांच्याकडं गृह खातं
अर्थ आणि नियोजन खातं ही दोन्ही अत्यंत महत्त्वाची खाती देण्यात आलेली आहेत. अर्थात त्यांच्याकडे इतरही खाती असली तरी मला वाटतं मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ही जी इतर खाती आहेत ती इतर खाती अन्य मंत्र्यांच्याकडे दिली जातील आणि गृह आणि अर्थ ही दोन अत्यंत महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहतील. त्याचबरोबर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्या पलीकडं काहीही करत नाही हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरी प्रत्यक्षात ते सुपर सीएम म्हणूनच काम करतील हे स्पष्ट झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते हे देवेंद्र फडणवीसच आहेत यावर दिल्लीच्या नेतृत्वानं शिक्कामोर्तब केलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे ज्यांचा काहीही प्रभाव पडणार नाही, ज्यांचा एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे कुठल्याही निर्णय प्रक्रियेत ज्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही अशा नेत्याकडं प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र देऊन देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात महाराष्ट्र भाजपची संपूर्ण सूत्र ठेवलेली आहेत हे इथं आपल्याला लक्षात येतं. आणखी एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या मंत्रिमंडळ विस्तारात आशिष शेलार यांचं नाव नव्हतं. त्यावेळी चर्चा अशी होती की आशिष शेलार यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाचं दिलं जाईल. कारण आशिष शेलार ज्या पद्धतीनं त्यांनी गेल्यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत परफॉर्मन्स दिलेला होता, भारतीय जनता पक्षाला जे यश मिळवून दिलेलं होतं, त्यानंतर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला होता. मधल्या काळात त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा दौरा करून वेगळ्या समाज घटकांना जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला होता ते सगळं बघितल्यानंतर आशिष शेलार यांना पुन्हा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची नव्यानं जबाबदारी दिली जाईल असं वाटत होतं. पण आशिष शेलार यांच्याकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली आहे. अर्थात ही जबाबदारी कमी महत्त्वाची आहे असं नाही, कारण भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं मुंबईत बोलायचं तर शिवसेनेची मुंबई महापालिकेची सत्ता घालवणं हा प्राधान्यक्रम असेल आणि त्यासाठी आशिष शेलार यांच्याशिवाय दुसरं कुणीही शिवसेनेला तेवढ्या नेटाने भिडू शकणार नाही, तेवढ्यात खंबीरपणे शिवसेनेचा सामना करू शकणार नाही. त्यामुळं मला वाटतं आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिली असावी. पण जर महाराष्ट्राची जबाबदारी दिली असती तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं एक वेगळा प्रवास भारतीय जनता पक्षाचा सुरू झाला असता. ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांनी एक सर्वसमावेशकतेत राजकारण करून भारतीय जनता पक्षाला अधिक व्यापक बनवलं होतं, मला वाटतं आशिष शेलार यांच्याकडे ती क्षमता होती, परंतु पुन्हा त्यांना मुंबई महापालिकेपुरतं मर्यादित केलेलं आहे. अर्थात मुंबई महापालिकेच्या निकालाच्या नंतर मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर पुन्हा काही जबाबदाऱ्यांचं फेरवाट होऊ शकेल आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष काही पुन्हा वेगळे निर्णय घेऊ शकेल. पण एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये नरेंद्र मोदी आणि अर्थातच महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर देवेंद्र फडणवीस यांचाच वर चष्मा दिसतो. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या मताप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडत आहेत हे आपल्याला इथं मान्य करावं लागतं. इथं भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातली दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे नितीन गडकरी यांच्या संबंधातली. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत घेतलेलं आहे, त्याचवेळी जी भारतीय जनता पक्षाचं संसदीय मंडळ आहे त्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे जे नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत निकटचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात, त्या नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून त्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे. त्याचवेळी शिवराजसिंह चव्हाण यांनासुद्धा संसदीय मंडळातून बाजूला करण्यात आलेलं आहे आणि योगी आदित्यनाथ यांनासुद्धा संसदीय मंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. यावरून अनेक निष्कर्ष काढता येतात. म्हणजे त्यातला पहिला निष्कर्ष असा की अमित शहा यांना दिल्लीच्या राजकारणात कुणी नंतरच्या काळात स्पर्धक राहू नये यासाठी नितीन गडकरी, शिवराजसिंह चव्हाण आणि योगी आदित्यनाथ यांना रोखण्यात आलेलं आहे. पण दुसरीकडं ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही घटना घडामोडी घडतात त्या बघितल्यानंतर तिथं अमित शहा यांचा शब्द फार महत्त्वाचा राहिलेला नाही. कारण अमित शहा यांचे विश्वासू असलेले चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं गेल्या फडणवीस यांच्या राजवटीत
14 वेगवेगळ्या खात्यांचा कार्यभार होता. महसूलपासून सार्वजनिक बांधकामपासून अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. पण यावेळी फक्त उच्च आणि तंत्रशिक्षण हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. अर्थात तर चंद्रकांतदादा पाटील हे सुरुवातीपासून पदवीधर मतदारसंघातून निवडून येत असल्यामुळे शिक्षणाशी संबंधित त्यांच्याकडे दिलेलं खातं समजू शकतो. पण एकूण आपण राजकारण बघितलं, राजकारणातली खाती आणि ते खात्यांचं महत्त्व बघितलं तर गृह असेल, अर्थ असेल, महसूल असेल, ही महत्त्वाची खाती मानली जातात. आणि जे चंद्रकांतदादा पाटील भारतीय जनता पक्षाचे आणि दीर्घकाळ प्रदेशाध्यक्ष होते आणि आधीच्या सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्यांनी सांभाळल्या आहेत, त्यांचं महत्त्व कमी करण्यात आलेलं आहे. याचाच अर्थ अमित शहा यांचा प्रभाव या खातेवाटपामध्ये राहिलेला नाही. त्यामुळंच भारतीय जनता पक्षाचं उद्याचं राजकारण कसं असेल, भारतीय जनता पक्षाचं उद्याचं राजकारण कशी वळणं घेत पुढं जाईल, या संदर्भातला अंदाज बांधणं आजच्या घडीला कुणालाच शक्य नाही. आजच्या घडीला एकाच गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत. आणि दिल्लीच्या दृष्टीनंही विचार केला तर दिल्लीत ज्यांना महत्त्व आहे अशा नेत्यांच्यामध्ये सुद्धा गडकरी यांचं नाव बाजूला झाल्यामुळं आणि केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आल्यामुळं दिल्लीच्या पातळीवर सुद्धा महाराष्ट्राचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच मान्यता देण्यात आलेली आहे.